गरमागरम भाकरीसोबत झणझणीत असा मच्छीचा रस्सा खाण्याची मजाच वेगळी आहे. तर नमस्कार मंडळी, आज आपण फूडी गृहिणीमध्ये बांगडा मच्छीचा रस्साची रेसिपी पाहणार आहोत. तर वाटण्यासाठी इथे मी ओलं खोबरं तसेच धने भाजून घेतलेले आहे, त्याचबरोबर जिरे, 4 ते 5 सुक्या मिरच्या, आलं, लसूण आणि कोथिंबीर तर ह्याचं वाटण करून घेतलेलं आहे. तर एकीकडे गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे आणि तेल टाकलेलं आहे अगदी 2 ते 3 चमचे. आणि हे जे आपण वाटण केलेलं आहे तर ते वाटण त्यामध्ये टाकलेलं आहे आणि हे वाटण आपल्याला अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर छान असं मिक्स करून घेऊया तेलामध्ये. हे वाटण छान असं परतलं गेलेलं आहे, तेलसुद्धा सुटलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत. तर इथे मी फक्त घरगुती मसाल्याचा वापर करत आहे, दुसरा कुठलाही मसाला इथे मी वापरला नाही आहे. तर घरगुती मसाला जो आहे तो अगदी 2 चमचे टाकलेला आहे, कारण झणझणीत असा मच्छीचा रस्सा बनवायचा आहे यासाठी. तर थोडंसं पाणी टाकूया आणि हे जे वाटण आहे तर हे वाटण अगदी 2 ते 3 मिनिटभर परत एकदा शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. तर छान असं वाटण शिजलं सुद्धा गेलेलं आहे. खूप छान अशी तर्रीसुद्धा आलेली आहे वाटणाला. तर यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. तुम्हाला हवा तेवढा रस्सा तुम्ही बनवू शकता. कांदा किंवा टोमॅटोचा वापर इथे मी केलेला आहे. अगदी सोप्या पद्धतीने मी हा रस्सा बनवलेला आहे मच्छीचा आणि खायलासुद्धा खूप भन्नाट लागतो. ह्या प्रकारे सुद्धा तुम्ही नक्की बनवून पहा. यानंतर चवीनुसार मीठसुद्धा टाकलेलं आहे. ते एक उकळी फुटायला लागली की यामध्ये आपण मच्छी टाकून घ्यायची आहे आणि ही जी मच्छी आहे ती बांगडा मच्छी आहे, ती स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे मीठ आणि हळद टाकून. तर मच्छी टाकून घेते. मच्छीला काही खूप उशीर लागत नाही आहे शिजण्यासाठी. अगदी 1 ते 2 उकळी फुटायला लागली की गॅसची फ्लेम कमी करायची किंवा बंद करायची. आणि इथे बघू शकता खूप छान अशी तर्री आलेली आहे. तर सर्वात शेवटी इथे मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि असं चवीला असं भन्नाट असा हा रस्सा तयार झालेला आहे. आणि इथे मी तुम्हाला काढून दाखवते रस्सा. आणि इथे बघू शकता खूपच सुंदर ही मच्छी आम्ही खूप एन्जॉय केली. तुम्ही सुद्धा नक्की करून पहा. धन्यवाद.